क्या मैं मजहब बदलने के लिए रजामंद हो गया तो आप मुझे छोड़ दोगी? हाँ जरूर, आम्ही सोडून देऊ तुला, तेही जिवंत. बोलो अमित, क्या हुआ? माफी रानी साहिबा, मजहब बदलने की जिद छोड़िए। उसके बदले में आप जो चाहेंगे मैं करूंगा। आप कुछ भी बोलिए, मुझे मंजूर होगा। मैं कुछ भी करूंगा रानी साहिबा, कुछ भी करूंगा। धर्म बदलायला तुला एवढा काय त्रास? रानी साहिबा, लोग मुझे काफर कहेंगे। बस एवढीशी बात? नहीं रानी साहिबा, मेरे मजहब के लोग मुझे जिंदा नहीं छोड़ेंगे। ठीक आहे, तुला जर आमचा धर्म कबूल नसेल तर तुला मरणाला सामोरं जावं लागेल. एकतर धर्मांतर नाहीतर मृत्यू. तू जर धर्म बदललास तर तुझी माणसं तुला ठार मारतील, आणि तू जर धर्म नाही बदललास तर आम्ही तुला ठार मारू. बोल बोल, काय करणार आहेस? माफी रानी साहिबा, माफी माफी दे दीजिए. माफी? अशीच आमची माणसं तुझ्यासमोर याचना करत होती. अशीच आमची माणसं तुझ्यासमोर भीक मागत होती. पण तू या तलवारीच्या धारेवर त्यांचं धर्मांतर करायला लावलंस. त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केलास. त्यांची देवळं फोडलीस, त्यांच्या मूर्ती फोडल्यास, त्यांची विसाव्याची जागा जमीनदोस्त केलीस. बोल, केलीस की नाही? जी हाँ, पर गलती हो गई रानी साहिबा, गलती हो गई. अरे, जी माणसं देवाला बेलफूल व्हायल्याशिवाय अन्नाचा घास घेत नव्हती, जी माणसं विठू माऊलीचं नामस्मरण केल्याशिवाय झोपत नव्हती, अशा माणसांना तलवारीच्या धारेवर नाचवलंस. अभिषेकाच्या दूधधारा आटवल्यास, वैभवाची गोपुरं भग्न केलीस. मग आम्ही तुला का कुरूप करू नये? तुझे नाक कान का छाटू नये? बोल ना. तेरे रानी साहिबा, गुस्सा की माफ रानी साहिबा. आम्ही तुला असं या तलवारीच्या धारेवर धर्म बदल असं म्हणणार नाही, कारण बळजबरीने असा धर्म बदलता येत नाही. मग तो धर्म तुझा असेल नाहीतर आमचा. कोणताही धर्म हत्या शिकवत नाही. आपण मात्र धर्माच्या नावाखाली सैतानासारखे वागतो. पण यापुढे आम्ही हे असं होऊ देणार नाही, आणि हे तूही लक्षात ठेव. प्रत्येक धर्म हा अमन आणि शांतीचाच पुरस्कार करतो. पण तुला हे कळणार नाही, कारण तुझ्या आत्म्यातच दोष आहे. खरं तर आम्ही तुला आत्ता इथे ठार मारू शकतो, पण हे पाप आम्ही करणार नाही. पण यापुढे मात्र या मराठी मुलखात येण्याचं धाडस करू नकोस, आणि त्याची आठवण म्हणून आम्ही तुझा अर्धा कान कापू. गुस्सा की माफ रानी साहेब, तुम्हीच माझे मायबाप. गुस्सा की माफ. ठीक आहे, आम्ही तुला ही सजा पण माफ करतो. 5,000 अशर्फियांचा दंड भर आणि विजापुरात निघून जा. अब सच में मां दुर्गा का अवतार हो. मैं शैतान हूं, मैं शैतान हूं. फिर भी आपने मुझे माफ किया. शुक्रिया, शुक्रिया. या मनहूस कहीं का, जब भी दक्खन से आता था बुरी खबर लेकर आता था. बड़ी साहिबा, शाहजी से
शाहजी से ना कोई बात होगी, ना बहस होगा, ना कोई सवाल पूछा जाएगा, ना कोई जवाब सुना जाएगा। अमीन मारा गया मतलब पुणे मावल इलाके में हमारी पकड़ ढीली हो गई। जी। फिर तो सुभान मंगल पे भी भगवान निशान लहराया गया होगा। जी वो मतलब लहराया है। लहराया है? बस तुम वजीर सल्तनत, हमारे बहादुर सीपा सलार, इतने सारे मनसबदार होकर भी क्या करते हो तुम? गुस्सा की माफ हो बड़ी साहिबा, अगर आपकी ख्वाहिश है तो मैं खुद जाता हूं दक्खन में सीवा का बंदोबस्त करने। उस स्वराज्य के छोटे से पेड़ को मैं खुद काट देता हूं। हम सब तैयार है बेगम साहिबा। बड़ी बेगम हुकुम दिया। नहीं वजीर सल्तनत, आप बीजापुर ये दारुल सल्तनत छोड़कर नहीं जा सकते, लेकिन आप एक काम कर सकते हैं। पेड़ को खत्म करने के लिए उसके बूंदे से सर नहीं टकराया जाता, उसकी जड़ों को काट दिया जाता है। पेड़ अपने आप मर जाता है, समझे? जी, और वो जड़ है शाहजी। बिल्कुल। कहाँ है हमारा लाडला? आदिल शाही का पुख्ता ईमानदार। धोखा, हमसे धोखा किया, हमको बुला के हमसे धोखा किया। आदिल शाही का सबसे बहादुर जाबाज सीपा सलार अफजल खान। राजा कस्तूरी रंग, अलविदा। शिरेपट्टन की मुहिम पे गया है। वहां के राजा कस्तूरी रंग ने सल्तनत के खिलाफ जंग का ऐलान किया था। ऐसे जंग बहादुर को छोटी छोटी जंग के लिए नहीं भेजा जाता, उसकी जरूरत यहां पर है। उसे बुलावा भेज दो हमारी तरफ से। कह दो उसे यहां एक शेर की शिकार करनी है, शाहजी की। कितना वक्त लगेगा हमारे दीनदार कुफ्र शिकन को यह मुहिम फतेह करने में? ताकत का दूसरा नाम है अफजल खान। उसे खान, आका आदिल शाह को खबर भेजो, राजा कस्तूरी रंग मारा गया। आओ साहेब। शिवबा, आबासाहेबांचा खलित आलाय, पहा। महाराज साहेब जिंजीला गेले? हो, आम्हालाही आत्ताच समजलं, परंतु सुखरूप आहेत ते। हो, सुखरूप आहेत। मोहीम सुद्धा उत्तम चालली। हो, मोहीम उत्तम सुरू आहे। शिवाय तिकडचे राजे आबासाहेबांच्या जिव्हाळ्यातले, त्यामुळे काहीच चिंता नाही। नाही, चिंता नाही, फक्त महाराज साहेबांनी हा असा अचानक निर्णय का घेतला? काय झालं साहेब?
आबासाहेबांचा खलिता वाचल्यानंतर नेहमी तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो तो काही दिसत नाही. काही संशयास्पद? नाही, संशयास्पद नाही. फक्त आबासाहेबांनी हा निर्णय जरा घाईने घेतला असं वाटतं, एवढंच. नाही, बाकी काही नाही. निघा तुम्ही. जी. आऊसाहेब, शिवबा, महाराज साहेब स्वतः जिंजीला गेलेत का त्यांना पाठवण्यात आलं हे बघायला हवं. त्यांना जर पाठवण्यात आलं असेल तर तो एखाद्या कारस्थानाचा भाग असू शकतो. बडी बेगम अमीनला दिलेल्या शिक्षेमुळे गप्प बसणार नाही. त्या बडी बेगमच्या मनात काय चाललंय ते कळत नाही. आता शहाजीराजांनी एवढे आगळीके केले, खरं तर त्यांना शिक्षा व्हायला हवी, पण नाही, उलट त्यांचाच सत्कार होतोय. आलीजा शहाजीच्या मोहर गोंडा घोळवतात ते घोळवतातच. बडी बेगम साहेबांनी शहाजीच्या मोहर गोंडा घोळावा काय हे? अहो तेच काय कळत नाही. आता जिंजीची मोहीम पण त्यांनाच दिली. उद्या जर का जिंजी जिंकून आले तर जिंजी पण त्यांना देणार नाही. आम्हाला वाईट वाटत नाहीये. आम्ही कितीही झालं तरी भाऊबंद आहोत. मग हा तुझा भाऊ का? म्हणजे बाकीच्यांना एक न्याय आणि ह्याला यागणाच. सब्र करो बाजी घोरपड़े मंबाजी राजे, आप सब्र करो. आप जैसा चाहते हो वैसा ही होगा. आपको भी जिंजी जाने का मौका मिलेगा. जिंजीला आणि आम्ही तिथे जाऊन करायचं काय? शहाजीचं घोडं सांभाळायचं, ती घोड्याची लीज उचलायची आम्ही. बड़ी बेगम साहिबा, मैं आया हूं. अफजल खान मोहम्मदी, दीनदार कुफ्र शिकन. या खान साहेब या. आणि तुम्हीच सांगा आम्हाला, आम्ही त्या जिंजीला जाऊन करायचं काय नक्की? आदिल शाही सल्तनत की मदद. मदत करायची म्हणजे काय करायचं? त्यांचे जोडे पुसायचे, त्याच्या तलवारीला धार काढून द्यायची आम्ही, की त्याच्यावरचे वार झेलायचे. बाजी, वार झेलना नहीं बल्कि वार उस पर करना है. उम्र दराज हो. अफजल, उस शाहजी का क्या किया जाए? बेगम साहिबा, शाहजी और मैंने बहुत जंग एक साथ लड़ी है. उस तजुर्बे से सिर्फ इतना कह सकता हूं, उसे जंग के मैदान में हराना करीबन नामुमकिन है. सिर्फ एक ही हथियार से उसे मारा जा सकता है. कंच हत्यार? दगा. बाजी, इसीलिए तो ये मुहिम हमने अफजल पर सौंपी है. ये हथियार चलाना अफजल अच्छी तरह से जानता है. दगा कब और कैसे किया जाता है ये कोई अफजल से सीखे. आप बेफिक्र रहिए बेगम साहिबा. जिंदा हाथ आया तो शाहजी, और मर गया तो उसकी लाश बीजापुर तक घसीट कर लाऊंगा. यह वादा है अफजल खान का.
राणीसाहेब, रायगडाच्या तटबंदीचं काम अखेरच्या टप्प्यात आलंय आणि पद्मावती माचीचं काम जोमानं सुरू आहे. शाबास. पाली दरवाजा तो पूर्ण झाला. आम्ही नजरेखाली घातलाय. राणीसाहेब, आपल्यासारखी उत्सुकता सगळ्यांनाच लागली आणि हा बदल अमीनला मारल्यानंतरचा आहे. राणीसाहेब, बोला पंत. महाराज साहेब जिंजीला गेल्याचं आपल्याला ठाऊक आहेच, परंतु आता अफजल खान, मंबाजी भोसले, बाजी घोरपडे आणि मुस्तफा खान हेही महाराज साहेबांच्या मदतीला जाणार आहेत. काय? हे सगळे महाराजांच्या मदतीला, तेही अचानक? सोनोपंत कधी उलटी गंगा वाहील का? आम्हाला कटकारस्थानाचा वास येतोय या मदतीला. आम्हालाही तेच वाटतंय. ये खलीता शाहजी को देना, और अगर उसने आपके आने पर सवाल किए तो उसे कहना मुहिम थोड़ी लंबी चल रही थी, उसे जल्दी खत्म करने के लिए हमें भेजा है. जो हुक्म बड़ी साहिबा. और एक बात, हमारा अगला खलीता जब तक आप तक नहीं पहुंचता, शाहजी को हाथ मत लगाना. गुस्ताखी मुआफ हो बड़ी बेगम साहिबा, लेकिन नेक काम में देरी क्यों? वो इसलिए कि पहले शाहजी के बेटे संभाजी को ठिकाने लगाना है, और यहाँ जीजाबाई और सीवा को भी कुचल देना है. अल्लाह, अगर मैं इस मुहिम पर ना होता तो उन दोनों माँ बेटों के लिए मैं अकेला ही काफी होता. एक ही हाथ से मार देता दोनों को. बड़ी बेगम साहिबा, एक अर्ज करना चाहता हूं, अगर आप इजाजत दो तो. इजाजत. जिंजी में शाहजी, बंगलुरु में संभाजी और दक्खन में जीजाबाई और सिवा बेसहारा है. तो हम तीनों को एक साथ ठिकाने लगाएंगे, पूरी कहानी खत्म. काय हे मुमकिन आहे? बाजी, ये ताकत क्या नहीं करती. ये खेल ताकत का है, और ताकत का दूसरा नाम है अफजल खान. सिर्फ अफजल खान. फतेह खान को भेज दीजिए दक्खन में, और फर्राद खान को संभाजी पर. अफजल, सलाह अच्छी है, लेकिन पहले जींजी. पहले बाप, फिर बेटे. शाहजी को सबक सिखाना है. हमारे हुक्म की तामीलियत हो. तखलिया. शिवबा, महाराज साहेब स्वतः जिंजीला गेलेत का त्यांना पाठवण्यात आलंय हे बघायला हवं. महाराज साहेब जिंजीला गेल्याचं आपल्याला ठाऊक आहेच, परंतु आता अफजल खान, मंबाजी भोसले, बाजी घोरपडे आणि मुस्तफा खान हेही महाराज साहेबांच्या मदतीला जाणार आहेत. मुद्दाम पाठवले महाराज साहेबांना जिंजीला. काय? शिवबा, तुम्ही कधी आलात? आत्ताच. तुम्ही आज खूप वेळ देवघरात थांबलात म्हणून बघायला आलो. काय झालं साहेब? तुम्ही असं का म्हणालात? काय? हेच की मुद्दाम पाठवले महाराज साहेबांना जिंजीला. आम्हाला खात्री आहे ही बडी बेगमची खेळी असणार. कट तर नसेल ना? कटच.
नाहीतर आदिलशाहीतले एवढे 4-4 मातब्बर तेही एकत्र जिंजीच्या मोहिमेसाठी. अहो ती मोहीम एवढी मोठी नाही आणि कठीण तर त्याहूनही नाही. याचा अर्थ कट कारस्थानच असणार. हो परंतु आमचे आबासाहेब हे कट कारस्थान लगेच ओळखतील. हो त्यात शंकाच नाही. पण तो त्या आदिलशाहीचा मुस्तफा खान आहे ना, तो महाबिलंदर आहे. बेईमानीचं शस्त्र चालवण्यात तो तरबेज आहे. गोड बोलण्यात पटाईत आहे. महाराज साहेब त्याला फसू शकतात. ते नको व्हायला.